पुनरुच्चार मंत्री गोरे यांनी केला. ठीक आहे, सहकारी पक्ष आहेत, मतभेद आहेत, किरकोळ चर्चा होत राहतात, हे सगळं होईल. परंतु अंतिमता जेव्हा आपण बघू, जेव्हा निवडीचा विषय येईल, तेव्हा सातारचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, सोलापूरचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, धाराशिवचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, सांगलीचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये थोडंसं कमी पडलो का, तर आम्ही मोठ्या मनानं आम्ही ते स्वीकारलेलं आहे की आम्ही थोडं कमी पडलो. परंतु आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात चांगला निकाल आज साताऱ्यामध्ये आमचा आलेला आपण सगळेजण पाहतोय. जवळजवळ 28 जागा आज आमच्याकडं भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्याकडे आहेत आणि तेथून पुढं सत्तेमध्ये जात असताना जवळजवळ 6-7 जागा आमच्याकडे कमी आहेत याची जाणीव आम्हाला आहे. पण हे सगळं करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे मुख्यमंत्री महोदयांच्या पातळीवरनं. आमच्या सगळ्यांची भावना आहे महायुती म्हणून जरी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो तर शेवटी निवडणूक झाल्यानंतर एकत्र येऊन काम करावं अशा आमच्या भावना आहेत आणि त्या भावनेतनं आम्ही काम करतोय. परंतु एक लक्षात ठेवा की मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितले की अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल, याच्यामध्ये कुठली शंका घ्यायचं कारण नाही. त्यामुळं काय घडामोडी होत आहेत, काय चाललंय, याच्यावर आमचं बारकाईने लक्ष आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं बारकाईने लक्ष आहे आणि आमचा उद्देश जो आहे की आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहे, तेव्हा आमचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे. ही आमची भूमिका आज आहे, उद्या राहील आणि त्यानंतर